हाय फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत पॅलिंड्रोम नंबरचा प्रोग्राम. तर ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे व्हॉट इज अ पॅलिंड्रोम नंबर, देन लॉजिक आपल्या प्रोग्रामचं, देन मेमरी डायग्राम तुम्हाला एक्सप्लेन करेल, देन मध्ये तुम्हाला प्रोग्राम टाईप करून त्याला रन करून दाखवेल की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला सर्वात आधी आपण बघूया आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर फ्रेंड्स, लॉजिक बघण्याआधी तुम्हा सर्वांना माझा मानाचा रामराम. तर आज आपण बघणार आहोत की आपला नंबर हा पॅलिंड्रोम नंबर आहे की नाही. तर सर्वात आधी आपण बघूया की व्हॉट इज अ पॅलिंड्रोम नंबर. तर माझ्याकडे एक नंबर आहे नम इक्वल टू 12321. हा एक नंबर आहे. तर ह्या नंबरला जर मी रिव्हर्स मध्ये जरी लिहिलं तरी तोच नंबर हा मॅच झाला पाहिजे. म्हणजेच REV इक्वल टू 12321. तर हे दोघं जर मॅच असेल तर तो असेल आपला पॅलिंड्रोम नंबर. तर यासाठी मला लिहायचं आहे लॉजिक. तर सर्वात आधी मला यूज करावं लागेल व्हाईल लूप. कंडिशन चेक करावं लागेल की नम हा माझा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. तर असेल तर मला लिहावं लागेल पॅलिंड्रोम नंबरचं लॉजिक. तर सर्वात आधी मला एक एक डिजिट घ्यायचे आहे. तर त्याच्यासाठी नंबरला मी मॉड करून घेतो, म्हणजे मला इथं एक एक डिजिट भेटेल. देन सम इक्वल टू सम इंटू 10 प्लस REM. ओके, इथं आपली कॅल्क्युलेशन असेल. आणि देन नंबर मधून मी एक डिजिट रिमूव्ह करतो. तर त्याच्यासाठी नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10. ओके, तर तुम्ही बघू शकता हे आहे आपल्या प्रोग्रामचं लॉजिक. तर आता ह्या लॉजिकच्या हेल्पने आपण आपला प्रोग्राम हा इक्लिप्स मध्ये करून बघू आणि त्याला रन करून बघू की आपलं लॉजिक हे सक्सेसफुली वर्क करत आहे की नाही. तर चला मग इक्लिप्स मध्ये. तर फ्रेंड्स, तुमचं सर्वांचं इक्लिप्स मध्ये स्वागत आहे. तर आता आपण आपला प्रोग्राम हा टाईप करून बघू. तर सर्वात आधी आपल्याला लागणार आहे एक नंबर. तर तो नंबर आपण युजर कडून घेऊया. तर त्याच्यासाठी आपल्याला स्कॅनर क्लासची हेल्प घ्यावी लागेल. तर आधी आपण स्कॅनर क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ. तर SCANNR SC इक्वल टू न्यू CANNR STM. ओके, तर तुम्ही बघू शकता रेड अंडरलाईन आपल्याला भेटलेले आहे. तर आता इथं आपल्याला स्कॅनरला जायचंय बुकिट टेंगूत. तर राईट क्लिक, इम्पोर्ट स्कॅनर, एरर सॉल्व. तर आता आधी मी मेसेज प्रिंट करून घेतो. एंटर द नंबर. ओके, तर तो जो नंबर असेल त्याला मी एका कंटेनर मध्ये स्टोअर करून घेतो. तर त्याच्यासाठी इंटेजर नम इक्वल टू SC डॉट नेक्स्ट. ओके, तर आता मला लागणार आहे व्हाईल लूप. तर व्हाईल कंडिशन चेक करावी लागेल की नंबर हा 0 पेक्षा मोठा आहे की नाही. जर असेल तर मला लिहायचं आहे आता पॅलिंड्रोम नंबरचं लॉजिक. तर त्याच्यासाठी मला प्रत्येक कंटेनर हवे आहे. तर त्याच्यासाठी रेम इक्वल टू नमला मी मॉड करतो 10 ने, म्हणजे मला बरोबर डिजिट भेटून जाईल. डिक्लेअर करावं लागेल आधी. ओके, देन आता एक कंटेनर घ्यावं लागेल सम मल्टिप्लिकेशन 10 प्लस REM. देन समला मी व्हाईल लूपच्या बाहेर डिक्लेअर करून घेतो. तर इंटेजर सम इक्वल टू 0. आणि आपल्याला जो नंबर आहे आपल्याकडे त्याला एका टेम्पररी व्हेरिएबल मध्ये स्टोअर करावं लागेल. तर इंटेजर 10 इक्वल टू नो. ओके, 10 इनसाइड द व्हाईल लूप.
आपल्याला नंबर मधून एक डिजिट रिमूव्ह करावं लागेल, तर नम इक्वल टू नम डिवाइड बाय 10. ओके. देन मला चेक करावं लागेल कंडिशन, इफ सम इक्वल टू 10 आहे का. जर असेल तर तो असेल आपला पॅलेंड्रोम नंबर. तर SYSO मेसेज प्रिंट करून घेऊ. युअर नंबर इज पॅलेंड्रॉम. ओके. आणि जर कंडिशन फॉल्स असेल तर एल्स पार्ट SYSO नॉट पॅलेंड्रॉम. तर आता तुम्ही बघू शकता की आपण आपला कोड हा टाइप केलेला आहे. तर आता आपण याला रन करून बघूया. रन. एंटर द नंबर. तर 1 2 3 2 1 हा आपला नंबर आहे. तर बघूया की हा नंबर हा पॅलेंड्रॉम आहे की नाही. तर तुम्ही बघू शकता की युअर नंबर इज पॅलेंड्रॉम, म्हणजे आपल्याला आउटपुटही सक्सेसफुली भेटलेलं आहे. तर आता आपण बघूया आपल्या व्हिडिओची लास्ट स्टेप, ती म्हणजे मेमरी डायग्राम. तर जेव्हाही आपण आपला प्रोग्राम हा रन करतो तेव्हा स्पॅक्ट्रम मध्ये स्टॅक क्रिएट होतो आणि सर्वात आधी मेन याचा स्टॅक क्रिएट होत असतो. तर आता आपण आपला प्रोग्राम हा लाईन बाय लाईन एक्झिक्यूट करून बघूया. तर सर्वात आधी नम. तर नम साठी एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 100, त्यामध्ये स्टोअर होईल नम. तर नम इक्वल टू 1 2 3 2 1. ओके. देन व्हाईल लूप. देन आपली इथं कंडिशन चेक होईल. तर आपल्याकडे नंबर आहे 1 2 3 2 1. तर हा 0 पेक्षा मोठा आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड द व्हाईल लूप. देन इथं चेक होईल नम मॉड 10. तर नम मॉड 10 आपल्याला भेटेल 1. तो स्टोअर होईल REM मध्ये. तर त्यासाठीही एक कंटेनर क्रिएट होईल. सपोज त्याचा बेस ऍड्रेस असेल 200, त्यामध्ये स्टोअर होईल REM इक्वल टू 1. ओके. देन नेक्स्ट लाईन. सम आपल्याकडे आहे 0 इंटू 10 प्लस REM आपल्याकडे आहे 1 इक्वल टू 1. तर 1 स्टोअर होईल सम मध्ये. तर सम साठी ही एक कंटेनर क्रिएट होईल. आणि त्याचा बेस ऍड्रेस असेल सपोज 300, त्याच्यामध्ये स्टोअर होईल 1. देन नम डिवाइड बाय 10. तर नम आपल्याकडे आहे 1 2 3 2 1 डिवाइड बाय 10. जर केला आपण तर आपल्याला भेटेल 1 2 3 2. ओके. देन पुन्हा कंडिशन चेक होईल की 1 2 3 2 हा 0 पेक्षा मोठा आहे का. तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड व्हाईल लूप. देन पुन्हा. तर नम आता आपल्याकडे आहे 1 2 3 2 मॉड 10. जर केला आपण तर आपल्याला भेटेल 2. 2 स्टोअर होईल REM मध्ये. नेक्स्ट लाईन. तर आपल्याकडे सम आहे 1
इंटू 10 प्लस 2 इक्वल टू 12. 12 स्टोअर होईल सम मध्ये. देन पुन्हा नम ला 10 ने डिवाइड होईल तर नम आहे आपल्याकडे 1 2 3 2 डिवाइड बाय 10. तर नम भेटेल आपल्याला आता 1 2 3. देन पुन्हा कंडिशन चेक होईल. 1 2 3 हा 0 पेक्षा मोठा आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड ऑफ व्हाईल लूप. देन अगेन तर आपल्याकडे नंबर आहे 1 2 3 मॉड 10 इक्वल टू जर केला आपल्याला तर आपल्याला भेटेल 3 स्टोअर होईल REM मध्ये. देन पुन्हा तर आपल्याकडे सम आता आहे 1 2 इंटू 10 प्लस REM आहे 3 इक्वल टू 1 2 3. 1 2 3 स्टोअर होईल सम मध्ये. तर इथं आता होईल 1 2 3. देन पुन्हा नेक्स्ट लाईन मध्ये नंबर आपल्याकडे आहे 1 2 3 डिवाइड बाय 10 इक्वल टू भेटेल आपल्याला 1 2. ओके. देन पुन्हा कंडिशन चेक होईल व्हाईल लूपची. तर 1 2 हा 0 पेक्षा मोठा आहे का, तर कंडिशन ही ट्रू आहे. आणि कंट्रोल गो इनसाइड ऑफ व्हाईल लूप. देन पुन्हा नम आता आपल्याकडे आहे 12 मॉड 10 इक्वल टू भेटेल आपल्याला 2. REM मध्ये स्टोअर होईल 2. देन नेक्स्ट लाईन ला तर आपल्याकडे सम आहे 1 2 3 इंटू 10 प्लस 2 इक्वल टू 1 2 3 2. 1 2 3 2 स्टोअर होईल सम मध्ये. तर 1 2 3 2. देन नेक्स्ट लाईन ला नम आता आपल्याकडे आहे 12 डिवाइड बाय 10 इक्वल टू 1. देन पुन्हा कंडिशन चेक होईल की 1 हा 0 पेक्षा मोठा आहे का, तर कंडिशन ट्रू आहे. देन कंट्रोल गो इनसाइड ऑफ व्हाईल लूप. देन पुन्हा 1 मॉड 10 इक्वल टू 1. देन इथं पुन्हा तर आपल्याकडे सम आहे 1 2 3 2 इंटू 10 प्लस 1 इक्वल टू 1 2 3 2 1. तर 1 2 3 2 1 हा स्टोअर होईल सम मध्ये. 1 2 3 2 2 2 1. देन पुन्हा नम तर 1 डिवाइड बाय 10 इक्वल टू भेटेल आपल्याला 0. देन पुन्हा कंडिशन चेक होईल की 0 हा 0 पेक्षा मोठा आहे का, तर कंडिशन इथं फॉल्स होईल. आणि आपण आता सम ला प्रिंट करून घेऊ. तर सम आपल्याकडे आहे 1 2 3 2 1. देन आता नंबर आणि आपले सम हे मॅच होईल. म्हणजेच आपण ती कंडिशन चेक करू की दोघंही हे मॅच आहे का. जर मॅच असतील तर तो असेल आपला पॅलेंड्रॉम नंबर, आणि जर नसतील मॅच तर तो असेल आपला नॉट पॅलेंड्रॉम नंबर. तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.